नमस्कार, स्वादनिका रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी बघतोय. पावभाजी म्हटलं की बऱ्याच महिलांना असं वाटतं की घरी करायलाच नको, बाहेरूनच आणूयात, कारण घरी खूप भांडी पडतात. बरीचशी तयारी पावभाजीसाठी करायला लागते. तर अगदी कमीत कमी वेळात आणि झटपट ही पावभाजी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजीसाठी लागणारे सर्व साहित्य मी घेऊन आलेले आहे. त्यामध्ये एक पाव किलो फ्लॉवर घेतलाय, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 शिमला मिरची आणि 5 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर फ्लॉवर जो आहे त्याचा मागचा भाग काढून घेतला आणि छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर शिमला मिरची ही असे मोठे मोठे तुकडे करून कापून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायची गरज नाहीये, मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या, कारण आपण ते कुकरला लावणार आहोत. यानंतर सर्व बटाटे साळून घेतले, छान मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्यातील बिया काढून तेही अशा मोठ्या फोडींमध्ये छान कट करून घेतलेले आहेत. माझ्याकडे फ्रेश मटार नव्हता, त्यामुळे इथे मी फ्रोझन मटार वापरलेला आहे. आता सर्व भाज्या छान कापून झालेल्या आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आणि 1 ग्लास पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सर्व भाज्या कमी जास्त करू शकतात. कुकर लावलेला आहे. आपल्याला आता पावभाजीसाठी एक छोटंसं वाटण करायचं आहे. याने पावभाजीला मस्त चव येते. त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. हे छान मिक्सरला फिरून घेतलं. आता वाटणही तयार झालंय आणि आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत. मी अशी एक सुरी घेतली आणि व्यवस्थित चेक करून घेतलं भाज्या शिजलेल्या आहेत की नाही. आता यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलंय. हा व्हेजिटेबल स्टॉक आपल्याला पावभाजीमध्ये वापरायचा आहे, त्यामुळे ते काढून घ्यायचं आणि भाज्या मॅश करण्यासाठीही आपल्याला मग सोपं पडतं. या भाज्या ज्या आहेत त्या सर्व छान मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहेत. आता आपली बरीचशी तयारी झालेली आहे. आता राहिलंय आपली ती फक्त फोडणी द्यायची. फोडणीसाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पळीभर तेल घातलंय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्ध बटर घालू शकता, अर्ध तेल घालू शकता. आणि आपण जे कांदे घेतलेले होते ते मी छान चॉपरला बारीक करून घेतले आणि ते यामध्ये घातलेले आहेत. आता कांदा जो आहे तो छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतलाय. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालायचं. अगदी 2 मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये सर्व पावडर मसाले घालणार आहोत. तर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण वाटणामध्येही हिरवी मिरची घातलेली आहे. हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या भाज्या मॅश केलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये घालून घ्यायच्या. छान मसाले आणि भाज्या मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचंय. मीठ जरा बेतानेच घाला, कारण आपण भाज्या शिजवतानाही त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. आता हे छान एकजीव झालेला आहे. त्यानंतर आपण जो व्हेजिटेबल स्टॉक काढून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा आणि थोडासा अर्धासा ग्लास आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, कारण ही भाजी जशी जशी थंड होते तशी ती घट्ट होत जाते. त्यामुळे थोडीशी सैलसरच ठेवायची, पण लक्षात घ्या पाणी घालताना गरम पाणीच घाला, त्यामुळे भाजीची चव बिघडणार नाही. सर्व छान मिक्स केलं आणि एकदम कमी गॅसवरती उकळत ठेवलेला आहे. तोपर्यंत आता आपल्याला एक तडका बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी तडक्याची कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि हे छान मिक्स केलं. गॅस बंद केलाय आणि हा तडका आता आपल्याला पावभाजीमध्ये घालायचा आहे. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की पावभाजी बनवतो पण पावभाजीला पाहिजे तसं टेक्स्चर आणि तरी येत नाही किंवा कलर येत नाही, तर त्यासाठी ही ट्रिक वापरून बघा. तडका दिल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मस्त हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एक 5 ते 6 मिनिट ही भाजी अशी मंद गॅसवरती छान उकळून दिलेली आहे. आता पावभाजी म्हटलं की बटर तर आलंच. भाजी छान उकळत असतानाच यामध्ये 2 मोठे क्यूब बटरचे टाकलेले आहेत
आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान तरीही आलेली आहे, कलरही आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय. आता आपण पाव गरम करून घेऊ. पाव जे आहे ते असे मधून सुरीने कट करून घेतले. थोडंसं बटर टाकून हे पाव छान दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता भाजी सर्व करायला घेऊया. तुम्हालाही चमचमीत काहीतरी खायचंय पण झटपटही बनवलं गेलं पाहिजे तर माझ्या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा. हॉटेलपेक्षाही भारी चव लागते. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. अगदी झटपट तयार होते आणि कमीत कमी वेळात तयार होते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.